दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण अक्कलकोट मध्ये आलो. स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये जागृत दाखवा. आज मंदिराची सजावट केली आहे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा निमित्त आज मंदिराची पूर्णपणे सजावट केलेली आहे. आपण आज चाललो आणि बघणार आहे मंदिराची कशी सजावट केली आहे. सगळीच माहिती मंदिरातली आपण घेणार आहे. या जागृत दाखवा. दाखवा जागृत. पूर्ण मंदिराला सजवलंय फुलांनी. हे सगळे ओरिजिनल फुल आहेत आणि फुलांनी पूर्ण मंदिर सजवलंय. हा, आणि साईडला स्क्रीन बी लावलेला आहे. हे आपल्या अक्कलकोट स्वामी महाराजांचं मठ आहे आणि ह्या मठामध्ये आपण आलो. पूर्ण दाखवा, मंदिर दाखवा पूर्ण सगळं जागृत. पहिला आपण सगळीच माहिती सोलापूरकरांना दाखवणार आहे, सांगणार आहे. महाराष्ट्रातले आपल्या सगळेच जिथं जिथं महाराष्ट्रातले आपले सगळे अक्कलकोट असेल, सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल, हे लोक सगळे इकडे येतात आणि महाराजांचं दर्शन घेतात. गुरुपौर्णिमा निमित्त हे सगळं मंदिर सजवलंय बरं का. जागृत पाठीमागे दाखवा. आपण ऋषिकेश आहेत, त्यांचं माहिती सांगत असतात, स्वामी महाराजांची माहिती सांगत असतात आणि आपण ह्यांच्याकडनं माहिती घेणार आहे पूर्ण स्वामी महाराजांची. चला वर. तर या जागृत सगळं दाखवा पहिला मंदिर आणि त्यांच्या संगत आपण जाणार आहे आतमध्ये आणि संपूर्ण माहिती. चला एक मिनिट जागृत दाखवा. राम राम. सगळं मंदिर दाखवा. हा, या इकडं स्वामी महाराजांना दाखवा जागृत. हा 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 जागृत तुम्ही. हा, महाराज ऋषिकेश महाराज आहेत आपल्या बरोबर आणि त्यांच्या बरोबर आपण माहिती. मला सांगा हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची मुख्य समाधी आहे. हे चोळप्पा महाराज ह्यांच्यासाठी स्वामी महाराज अक्कलकोटला आले. हा त्यांचा वाडा होता. या घरामध्ये महाराजांनी 21 वर्ष वास्तव्य केलं. समाधी घ्यायच्या 5 वर्षांनी मंदिर स्वतःच्या नजरेखाली बांधून समाधी घेतली. समोर समाधी घेताना बॅक साईडला 3 मूर्ती आहेत. खंडोबा, म्हाळसा भानू ह्यांना वरती पाहुणे म्हणून स्थापना करून स्वतः महाराज खाली बसलेत. हा वर जसा गाभारा आहे तसा खाली आहे. ब्रह्मानंदी नाव आहे गुहेचं. तिथे साक्षात पद्मासन स्थितीत स्वामी स्वतः विराजमान आहेत. म्हणून या स्थळाचं महात्म्य. चोळप्पा महाराजांची मी 6वी पिढी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. जागृत स्वामी महाराजांना दाखवा. आणि सगळी आज गुरुपौर्णिमा आहे. 6 वाजता पौर्णिमा आली आणि त्यामुळं गर्दी भरपूर आहे. त्याच्यामुळं आपण वाड्यामध्ये जाऊन सगळीच माहिती घेणार आहे. परत पूर्ण मंदिराचं घ्या माहिती. या सगळं तुम्ही दाखवा. दर्शन करा. तर आपण चोळप्पा महाराज आहेत, त्यांचा वाडा आहे इकडं बी आलो. पाठीमागं दाखवा जागृत. थेट आपण आत जाणार आहोत आणि त्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत. आपण आपल्या सोलापूरची माहिती, आपल्या स्वामी महाराजांची माहिती पूर्ण आपल्या सोलापूरकरांना असतील, अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना आपण दाखवणार आहोत बरं का. सोलापूरकर जसं आपण सोलापूरचा विकास हा कार्यक्रम घेतोय सिटीमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात चाललो. आता आपण अक्कलकोट तालुक्यात आलो आणि हे वाडा आहे, चोळप्पा महाराजांचा वाडा आहे आणि इकडं पूर्ण आपण सगळीच माहिती घेणार आहोत. या जागृत दाखवा. पूर्ण हे जुना वाडा आहे पूर्वीचा, संपूर्ण दाखवा आणि जागृत इकडे दाखवा.
दादा नमस्कार. मी राहुल रणदिवे, श्री स्वामी समर्थ. मला सांगा, ह्या वाड्याचा इतिहास काय आहे? श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेला राजदंड आहे. म्हातारे माणसं कसं काठी स्टिक वगैरे पकडतात, तसं याला स्वामी पकडायचे. स्वामींची उंची एवढी होती की दंड आपल्या छातीला लागतो, पण स्वामी महाराजाला वाकून पकडायचे, एवढी महाराजांची उंची होती. म्हणजे या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे स्वयंभू गणेश आहे हा. जागृत तिकडे दाखवा. कोपऱ्यात फोटो आहे बघा, पांडुरंग पुजारी माझे पंजोबा आहेत ते. त्यांनी 21 वर्ष महाराजांच्या समाधीची सेवा केली. पूर्वी काय बाथरूम नसायचे, महाराज जिथं आंघोळ करायचे, पाणी झाडांना जायचं. पाणी जाऊन झाडाल तर रुईचं, हनुमानाच्या गळ्यात आपण घालतो रुई. पंजोबांनी 21 वर्ष सेवा केल्यावर दृष्टांतून हा गणपती निघालाय. ह्याची जी सोंड आहे ही डावी पण नाही आणि उजवी पण नाही, वरदमुख आहे. हा कायम आपल्याला वरदान देतो, इच्छेला पावणारा गणपती आहे. ह्या खांबाला स्वामी टेकून बसायचे. जागृत ते खांब दाखवा तिकडं, ते माहिती सांगा लागलेत. आणि हा ब्लॅक अँड व्हाईट स्वामींचा ओरिजिनल फोटो आहे. स्वामींच्या राईट साईडचे म्हणजे उजव्या हाताचे त्यांचे परमशिष्य चोळप्पा महाराज. हा पूर्ण चोळप्पा महाराजांचा वाडा. या घरात 21 वर्ष राहून स्वामींनी समाधी घेतली. चोळप्पा महाराजांची मी 6वी पिढी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि सगळेजणच इथं महाराष्ट्रातले असेल, अख्ख्या भारतातले लोक ह्या वाड्याला बघायला येतात बरं का सोलापूरकर. खूप काही चांगली माहिती दिला. आपण पुढच्या पिढीला आणि पुढच्या वाड्यामध्ये बी माहिती घेणार आहे बरं का. काय सांगा सोलापूरकरांना? काय महाराजांची अखंड कृपा सर्वांवर राहावा. आता उद्या गुरुपौर्णिमा उत्सव आहे, तर सर्वांच्या वतीने स्वामींना हेच इच्छुक प्रार्थना करतो, सर्व भाविकांचं सुख शांती आरोग्यासाठी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे. आपण यांच्या समोर बोलू शकत नाही, अडकत बोलायला लागलो. आपण स्वामी महाराजापेक्षा मोठा नाही. कितीही भक्त असला तर ह्या वाड्यात आल्यावर हात पाय सगळेच असं कापतायत आपण माहिती घेताना. चला जागृत, आपण पुढच्या वाड्यामध्ये जाऊ ह्यांच्याच, आणि तिथेही माहिती घेऊ. मन हे सगळे भक्त तिकडे बी दाखवा. सगळं हे सगळे भक्त स्वामी महाराजांच्या वाड्यात आलेत. आपण सगळे वाड्यातून बाहेर आलो, इथून आता इकडं चाललो, आणि इथं जाऊन आपण सगळंच स्वामी महाराजांचा वाडा दाखवा लागलो. जागृत दाखवा. सगळे स्वामी महाराजांच्या वाड्यामध्ये आलेले आहेत आणि दर्शन घ्यायला लागले. आपण सगळीच माहिती, ते वीर दाखवा. या पूर्ण सगळ्या वाड्याची आपण माहिती घेणार आहे बरं का. महाराजांकडे जाऊ. या इकडं जागृत दाखवा महाराजांचं घर. महाराज नमस्कार. हे वाडा आहे महाराजांचा, आणि आपण महाराजांकडनं माहिती घेणार आहे. मला सांगा, ह्या गुरुपौर्णिमेचं वैशिष्ट्य काय आहे? गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुच्या सान्निध्यात राहून गुरुचं पूजन केल्यानंतर गुरुनं तुमच्या सगळे संसाराचे बंधन तोडून तुम्हाला समुद्र पार करून तुमचं जीवन मुक्त करतात. मराठी. ही प्रथा, महाराज इकडे या. किती वर्षापासून ही प्रथा चालू आहे? ही प्रथा म्हणजे अनादी कालापासून गुरु पूजन चालू आहे. गुरुशिवाय मार्ग नाही, गुरुशिवाय कर्मोपाय नाही. सगळ्या कामामध्ये गुरुचं बल असेल तर ते प्राणी यशस्वी होत जात आहे. लग्नाला गुरुबल पाहिजे, मुंजेला गुरुबल पाहिजे, कुठल्याही कार्याला गुरुबल पाहिजे. तर हे गुरु म्हणजे साक्षात परमेश्वराचं स्थान आहे. एक शर्ट दिला गेला असं म्हणलं जात आहे, ते कुठं आहे शर्ट? शर्ट आतमध्ये आहे. ते आतमध्ये तुम्ही गेला ना, तिथे तुम्हाला बघायला मिळेल. मोहम्मद रिसालदाराने घातलेला तो शर्ट आहे. त्यावेळेस स्वामी प्रथम कोण घातलं होतं? मोहम्मद रिसालदार. ते कोण होते? इथले सैनिक होते, 20 वर्षे पारेकरी होते. ते मुस्लिम समाजचे. त्यांनी स्वामींची परीक्षा घेतली होती. स्वामी प्रथम आले आणि अक्कलकोटामध्ये वेशीवर गेले गावात जाण्यासाठी.
त्यावेळेस त्यांनी महाराजांची परीक्षा घेतली होती. स्वामींना हुक्का पाजवला रिकामा, त्याच्यातून स्वामींनी ज्वाळा धूर अग्नी काढून दाखवले. त्यावेळेस त्यांनी महाराजांचे चरण धरून माफी मागून त्यांच्या पद्धतीने त्यांची पूजा करून तो शर्ट घातले. त्याच्यावर सगळी उर्दू भाषा आहे आज सुद्धा त्याच्यावर तुम्हाला बघायला मिळेल. 7.5 फूट त्यांची हाईट होती, हात गुडघ्याच्या खाली. त्यांच्या गळ्यातली रुद्राक्षांची माळ सुद्धा त्याला लावलेली आहे. आणि खडग, परशु, त्रिशूळ, डमरू, चवरी, चामर, छत्र स्वामींनी कोकणातल्या डोंगरे शास्त्रींना वीरभद्र रूप दाखवले. त्यावेळी हाताळलेले सगळे शस्त्र त्या जागेत तुम्हाला बघायला मिळतील. इथं अंगणात जे विहीर आहे 80 फूट खोल, त्या विहिरीला पाणी नव्हते. स्वामीजीने याच्यामध्ये लघुशंका केल्यानंतर पाणी चालू झाले. त्याचं नाव आहे कुशावर्त तीर्थ. आणि पूर्वी त्या काळी मोटार गाडी प्रकार नसायचा. स्वामींना मेण्यामध्ये बसून प्रवास करायचे पंचक्रोशीमध्ये सगळ्या गावांना. त्या मेण्यामधील रक्तचंदनाचे पादुक आहेत तिथं आतमध्ये ताटात ठेवलेले. लंडनची एक कोड्या कंपनी भारतात प्रथम आली. महाराजांना न विचारता न सांगता फोटो काढले, परमिशन न घेता. धोन उघडून बघितले, ते सगळे माकडांचे फोटो निघाले. स्वामी आलेले आहेत. 5व्या गुरुवारी त्यांचा आदेश घेऊन फोटो काढले. त्या आतमध्ये ब्लॅक अँड व्हाईट 4 फोटो आहेत. एक मालोजी राजे भोसलेंच्या वाड्यावरचा आहे, एक वटवृक्ष झाडाखाली, एक सोलापूरला चिंतपंटोळ, जिथं आता तुम्ही उभारला ह्याला चोळप्पा महाराजांचा वाडा म्हणते. ते आमचे खापरपणच होते. आता मी त्यांचे 5 वंश आहेत. या वाड्याला सुद्धा आता 168 वर्ष झालेले आहेत. एक चतुर्थांश वाडा मंदिराचा होता, तो स्वामींनी त्यांच्या ताब्यात घेतला. आणि 1871 साली तो वाडा त्यांनी पाडून त्यांची स्वतःची समाधी त्या ठिकाणी बांधून तिथं त्यांनी समाधी घेतलेली. त्या समाधीला सुद्धा 149 वर्ष झाले. आतमध्ये खंडोबा, सिद्धिविनायक गणपती, अम्रकोटेश्वर महादेव पाहुणे म्हणून त्यांना स्थापना केलेली आहे. खाली तिथं ब्रह्मानंद गोय त्या गोव्यामध्ये जाऊन त्यांनी समाधीस्थ झालेले. असं हे इथलं समाधी महात्म्य आहे. 168 वर्षापूर्वीचा. ओल्ड इज गोल्ड जे म्हणते ते हे ओल्ड इज गोल्ड म्हणतात ते हे आहे. दाखवा. तिथंच आपले स्वामी महाराज होते आणि इथूनच समाधी ते घेतलेले आहेत. आपण वाड्यात जाऊ चला आणि तिथली सुद्धा माहिती घेऊ. खोलीतली माहिती घेणार आहे. महाराजाबरोबर जाऊ. या जागृत. संपूर्ण ते स्वामी महाराजांचा वाडा आहे. दाखवा जागृत पूर्ण सगळा वाडा स्वामी महाराजांचा. आपण स्वामी महाराजांच्या वाड्यात आलो आणि संपूर्ण माहिती आपल्या सोलापूरकरांना दाखवणार आहे. या जागृत, या इकडं. हे आपल्या स्वामी महाराजांचं 21 वर्ष स्वामी महाराज या वाड्यामध्ये राहिले. स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये पहिल्यांदाच आले तेव्हा एसटीच्या स्टँडच्या समोर खंडोबाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी त्यांचं ललिता पंचमीला आगमन झालं. तिथून येताना, चावडीमधून येताना स्वामी महाराजांची एका मुसलमानाने चेष्टा केली. मोमेडियन रिसुलदाराने रिकामा हुक्का त्यांना पाजवला. त्यामध्ये तंबाखू गुटखा काही न घालता स्वामींच्या हातामध्ये दिला. त्यामध्ये स्वामींनी रिकाम्या हुक्क्यामधून अग्नी ज्वाळा प्रज्वलित करून दाखवल्या. हा पहिला चमत्कार स्वामींनी त्या अक्कलकोटमध्ये दाखवला. तो चमत्कार पाहिल्यानंतर तो मुसलमान घाबरला, स्वामींना शरण गेला आणि शरण जाऊन त्यांनी स्वतःकडचं शर्ट दिलेलं आहे. त्याच्यावर मुस्लिम भाषा आहेत, उर्दू भाषा, चंद्रकोष्ठ आहेत. स्वामींनी वापरलं शर्ट आहे ते. त्याच्यावर रुद्राक्ष माळ सुद्धा स्वामींनी वापरलेली आहे. त्याला 149 वर्ष शर्टला झालेली आहेत. स्वामी मेनातून फिरायचे त्यावेळेस वाहनाची व्यवस्था नसताना मेनातून फिरताना त्यांच्याबरोबर असणाऱ्या ह्या रक्तचंदनाच्या पादुका इथे आहेत. लक्षात आलं. त्याच्यानंतर हे त्रिशूल, डमरू, छत्र, चामर, कोयती, कुऱ्हाड ह्या स्वामींनी हाताळलेल्या वस्तू. अक्कलकोटमध्ये डोंगरे शास्त्री कोकणातले राहत होते. त्यांना स्वामींनी वीरभद्र रूप दाखवले. त्यामध्ये त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये असणारी शस्त्र आहेत. कोड्या कंपनी इंग्लंडची भारतामध्ये पहिल्यांदाच आली 1871 मध्ये. त्यावेळेस त्यांनी चोरून फोटो मारले स्वामींचे आणि स्वामींना दाखवायला गेले. ते प्रत्यक्ष स्वामी काय आले नाहीत. माकडे आली, स्वामींनी फेकून टाकली आणि 5व्या गुरुवारी स्वामींनी आदेश केला की आता काढा फोटो म्हणून. त्यावेळेस जागृत दाखवा. त्यावेळेस स्वामी महाराजांचं फोटो आहे. मालोजी राजे भोसले त्यांच्या अक्कलकोटचे राजे त्यांच्या राजगादीवर स्वामी महाराज बसलेले आहेत. वटवृक्षाजवळ उभे आहे. 7.5 फूट उंची, अजान भाऊ गुडघ्यापर्यंत हातात.
आपण ज्या वाड्यामध्ये उभे त्या वाड्यामधला हे फोटो आहे. चोळप्पा महाराज स्वतः उजव्या हाताला आहे स्वामींच्या आणि डाव्या हाताला त्यांचे जावई आहेत. चौथा फोटो असा आहे की त्यांनी चिंतोबंत टोळ म्हणून सोलापूरचे भक्त आहेत, त्यांच्या घरी स्वामी महाराज झोपलेले आहेत, पलंगावर झोपलेले आहेत. असं मूळ चित्र स्वामींचं त्यावेळेचं स्वरूप कसं होतं हे कोड्याक कंपनी आपल्याला सांगून गेलेली आहे. लक्षात आलं. बाहेर जी विहीर आहे ती 80 फूट खोल चोळप्पा महाराजांनी खणली, त्यामध्ये स्वामी लघुशंका केली आणि त्यातून पाणी नाशिक त्र्यंबकेश्वर 7 नद्यांचं पाणी तिथं बोलावून घेतलंय. त्याचं नाव आहे कुशावर्त तीर्थ. समाधी घेण्यापूर्वी देवळात आपण गेलो होतो, त्या देवळामध्ये घेतलेली हा चोळप्पा महाराजांचा वनपूर वाडा पडून त्यामध्येच घेतलेली ती समाधी आहे. ती समाधी घेण्यापूर्वी माऊलींच्या समाधीसारखी समाधी आहे. ती समाधी घेण्यापूर्वी स्वामी महाराज तिथे 21 वर्ष वास्तव्य झालेले आहेत. चोळप्पा महाराजांची 5वी-6वी पिढी हे सगळं जतन करते, ही खाजगी मालमत्ता आहे. स्वामी महाराजांचं डे शर्ट आहे, त्यामुळे दाखवू शकता. हा समोर पाहतो हे आपण स्वामी महाराज दाखवा. हे शर्ट जागृत महाराज जावा तुम्ही. 21 वर्ष स्वामी राहिल्यानंतर हे त्यांनी 148 वर्ष या शर्टला झालेली आहे. त्याच्यावर मुसलमानांनी दिले हे बक्षीस आहे. त्याच्यावर चंद्रकोर आणि उर्दू भाषा आहे. त्याच्यावर लावलेली ही रुद्राक्ष माळ आहे. किती वर्षाखालचे? 149 वर्ष झाली आहेत त्यांना शर्टला. 149 वर्ष झाले. 149 सालचा हे जे 149 वर्ष झाली. वर्ष 149 वर्ष झालेत. मुस्लिम समाजाच्या एका व्यक्तीनं दिला होता, मुहम्मदीन रसूलदाराने दिलं होतं ते. त्याने चेष्टा केली त्यावेळेस त्याने दिलेलं ती शर्ट आहे. त्याच्यावर मुस्लिम भाषा लिहिलेली आहे. सगळे उर्दू भाषेमध्ये आहे. जागृत दाखवा. चंद्रकोष्ठार वगैरे आहे बघा. चंद्रकोष्ठार त्याच्यावर आहे बघा, मुस्लिम भाषा आहे. स्वामींनी वापरलेला अंगर काय तो 7.5 फूट उंची होती स्वामींची. त्यावेळेस वापरलेली दाखवा. स्वामींनी डोंगरे शास्त्री कोकणातले होते, त्यांना वीरभद्र रूप दाखवताना त्यांच्या कोयती, कोराट, त्रिशूल, डमरू, छत्र, चामर ह्या सगळ्या हातामध्ये असणाऱ्या वस्तू आहेत त्यावेळेस. आणि हे वरचं छत्र तेच छत्र म्हणून सांगितलं तेच आहे. आणि हे जे मूळ आहे त्यांचा हवा घालणे चौरा, हे त्यांचं मूळ चौरा आहे त्यावेळेचा हवा घालणे. स्वामी महाराज जे गळ्यात रुद्राक्ष घालत होते ते समोर, हा ते स्वामी महाराजांचं रुद्राक्ष आहे. स्वामींनी वापरलं रुद्राक्ष माळ. किती पदरी करून घालत होते ते? नाही, ती 3 पदरी घातली. 3 पदरी माळ घालत होते. 7-7.5 फुटा उंची. 7.5 फूट वजन बरोबर उंची होती महाराजांची. अजान भाऊ गुडघ्यापर्यंत हात लागत होते. त्याला अजान भाऊ म्हणतात. अजान. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे जागू. चला हे सगळ्या चौकात जाऊ दे. हा तर आपण स्वामी महाराजांच्या वाड्यात आलो होतो आणि सगळीच माहिती आपण घेतलेली आहे बरं का. या विहिरीची माहिती, मंदिरातली माहिती, गुरुपौर्णिमा निमित्त काय काय सजावट केलेली आहे ती सगळीच माहिती तुम्हाला दाखवलेली आहे. आणि उद्याच्याला गुरुपौर्णिमा आहे. आज आपण इथं अक्कलकोट मध्ये आलो. महाराजांनी सगळ्याच यांची जेवढी 5वी-6वी पिढी आहे ते सगळीच माहिती आपल्याला सांगितलेली आहे. गुरुपौर्णिमा निमित्त हे सगळं मंदिर सजवलंय बरं का. जागृत पाठीमागे दाखवा. आपण ह्यांच्या सगळ्यांची माहिती घेणार आहे स्वामी महाराजांच्या विषयी. आज गुरुपौर्णिमा आहे आणि काय वैशिष्ट्य, मंदिर कशासाठी सजवलंय. आणि मला सांगा दादा, हे जे सजवलंय दरवर्षी सजवत असतात का? गुरुपौर्णिमेला दरवर्षी सजवतात. स्वामी भक्त सजवतात आणि त्यांचं नाव गुप्त ठेवलं जातं. हे आहे चोळप्पा महाराजांचं घर. चोळप्पा महाराजांच्या घरी स्वामी समर्थ जेव्हा आले, तिथे स्वामी समर्थांनी या मठामध्ये 20 वर्ष वास्तव केलं. आणि हा जे मठ आहे, स्वामींनी स्वतः आपल्या नजरेखाली जसं प्रेममध्ये आहे तसं नजरेखाली हा मठ बांधून घेतलेला आहे. जसं पुंडलिकाच्या भेटी आले विठ्ठल पंढरपुरी, तसेच चोळप्पांच्या भेटी आले स्वामी समर्थ अक्कलकोटी. हा तिकडे आहे की. मला सांगा, पूजा होत असताना तुम्ही मंत्र पूर्ण सगळे स्वामी महाराजांचे जे स्तोत्र आहेत ते सगळेच, हे बी म्हणाल ते सगळेच म्हणाल ते, काय सांगाल सगळ्या सोलापूरकरांना आज गुरुपौर्णिमा निमित्त? विशेष म्हणजे इथे अनुप गुरुजींकडनं ही सजावट दरवर्षी होते. म्हणजे आम्ही सगळेच आता जवळजवळ 17-18 वर्ष दर पौर्णिमेला येतो. आणि दर गुरुपौर्णिमेला चोळप्पा महाराजांचे जे आता 5वे वंशज आहेत अनुप पुजारी, त्यांच्याकडनं काही ना काहीतरी वेगळं असतं. म्हणजे आम्ही आता इतके वर्ष येतो तर दरवर्षी, या वर्षी आता स्क्रीन लावलाय, म्हणजे दरवर्षी फुलांची वेगळी सजावट असते.
तर गुरुपौर्णिमेला आमचं एक म्हणजे जसं स्वामींकडे याचा ओढा असतो तसं यावर्षी स्वामी राजा म्हणतो आम्ही. तर राजाचा राजमहाल कसा असावा हे आमच्या अनुप गुरुजी दरवर्षी काळजी घेतात आणि त्याची एक उत्सुकता आमच्या सगळ्या भक्तांमध्ये असते की यावेळी भक्तीबरोबर स्वामींचं साम्राज्य कसं वाढतंय ते बघायला. तर मी फक्त सोलापूरकरांना नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्वामी भक्तांना सांगेन की गुरुपौर्णिमेला जर तुम्ही समाधी मठात येत आहे तर स्वामींचं दर्शन मिळेलच, पण त्याबरोबर एक वेगळी अनुभूती, वेगळा उत्साह आणि एक वेगळी प्रेरणा मिळून जाते. कधी कधी आपल्यालाही वाटतं की स्वामींनी आपल्याला बळ देत राहावं आणि दर पौर्णिमेला अजून 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 लक्षात असू दे सोलापूरकर आणि महाराष्ट्रकर, स्वामींनी आपल्याला बळ द्यावं असं हे म्हणतात. हा, आणि हे अजून वाढतं वैभव जे आहे. आणि आमच्या अनुप गुरुजींनाही मी विशेष आभार व्यक्त करतो की जे दरवर्षी नाविन्यपूर्ण काही ना काहीतरी सजावट, मी आता आज ही फुलं बघितल्यात, मागच्या वेळी वेगळी सजावट होती, आज स्क्रीन आहे त्याच्या माग, आणि अन्नसेवा म्हणजे त्यांचं एक विशेष आहे. ते स्वतः अन्नदान म्हणत नाहीत, अन्नसेवा म्हणतात आणि दररोज अन्नसेवा चालू असते. पौर्णिमा गुरुवारी पूर्ण अन्नसेवा असते. तर हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं स्वामी भक्त अनेक लोकांची आपोआप कनेक्ट होतो आणि प्रत्येक गोष्टीला त्यांची जी पद्धत आहे ती खास आहे. म्हणजे आपण अनेक ठिकाणी म्हणतो की अन्नदान करायचं, पण अनुप गुरुजींनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं आपण दान करणारे कोण नाही, आपण अन्नसेवा करायची. तो महाराष्ट्रातल्या सगळ्या भारतातल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी एक प्रेरणादायी स्थान आहे. आणि दर पौर्णिमेला वेगवेगळ्या प्रकारे अभिषेक असेल, पूजा असेल, वेगवेगळं लेपन असेल, स्वामी महाराजांना म्हणजे ऋतूनुसार इथे स्वामींची वेगवेगळी पूजा घडवली जाते. म्हणजे जेव्हा उन्हाळा असेल तेव्हा गुलाबजलाने समाधीवरती अभिषेक होतो. असं वेगवेगळ्या प्रकारे आंब्यांचा सीझन असेल तर आमरसाने अभिषेक होतो, थंडी असेल तर उष्ण पाण्याने स्वामींचा अभिषेक होतो, पंचामृती अभिषेक असतो. असे वेगवेगळे उपक्रम चोळप्पा महाराजांचे जे वंशज आहेत त्या सगळ्यांमार्फत राबवत असतात. मला सांगा, आपलं सोलापूर जिल्हा हे एकीकडे पंढरपूर, एकीकडे स्वामी महाराज, आई तुळजाभवानी, हे सगळेच जेवढे भारतातले देव आहेत आणि मानणार आहेत ते आपल्या सोलापूर जिल्ह्यात आहेत. आपली सिटी कशी असायला पाहिजे आणि आपलं गाव कसं असायला पाहिजे तुम्हाला असं वाटतंय? याविषयी नक्कीच मी बोलेन, कारण आता नुकताच मी वाराणसीला जेव्हा जाऊन आलो महाकुंभ, तिकडे घडलेला बदल, अर्थात त्याच्यात शासन, प्रशासन, राज्यकर्त्या असे आणि भक्त मंडळ असा सगळ्यांचा सहभाग आहे. तर त्या दृष्टीने सोलापूरला महत्व देण्याजोगा आहे की जसं आज भारतभरातनं वाराणसीला, बनारसला लोक जातात आणि तिथली मंदिरं, तिथले रस्ते ज्या प्रकारे सुशोभित केले गेले, तसं आज कुठेतरी सोलापूरला जर दिलं तर मी नक्की म्हणेन की सोलापूरच म्हणजे आता नव्या सरकारच्या काळात जे रिलिजियस टुरिझम जे म्हणतो की स्पिरिच्युअल टुरिझम जे म्हणतो ते सोलापूर खरं करू शकतो. म्हणजे सोलापुरात तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट या इव्हन गाणगापूरला येणारे सर्व भाविक सोलापूरहून पुढे जातात, ते डायरेक्ट गाणगापूरला जात नाहीत. तर ह्या सोलापूरचं जर रूप बदलण्यात सर्वांनी प्रयत्न केला, रस्ते असतील, बाकीच्या सुखसुविधा असेल, तर इथलं पर्यटन व्यवस्था वाढील लागून. म्हणजे आज छोटंसं उदाहरण द्यायचं तर आम्ही आमच्या डोळ्यासमोर ही सगळी दुकानं उभी राहिलेली, म्हणजे जी लहान लहान मुलं होती ती आज त्या दुकानाची मालक आहेत. म्हणजे अगदी अनुप गुरुजींकडे काही मुलं कामाला होती, त्यांनी आज दुकान ताटले आहेत. तर आम्हाला बरं वाटतं की आज त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा करला. हेच जर अजून चांगल्या पद्धतीने सोलापूर जर सजवलं गेलं, कारण सोलापुरात सिद्धेश्वरची जत्रा असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्याला पर्यटनाच्या दृष्टीने किंवा लोक येण्याच्या दृष्टीने कधी बघितलं गेलं. तर म्हणजे माझी ही स्वामींचरणी प्रार्थना असेल की हे शहर सोलापूर जिल्हा जर अजून विकसित झाला, अजून नीटनेटका झाला, तर इथे जास्तीत जास्त लोक येतील. स्वामी महाराजांमुळे आपल्या शहराची, आपल्या जिल्ह्याची, अक्कलकोटची मार्केटिंग होते असं तुम्हाला वाटतंय? नाही, मी मार्केटिंग हा शब्द नाही म्हणणार, कारण जिथे भक्ती असते, जिथे अध्यात्म असतं, त्याला प्रसिद्धीची गरज नसते खरं तर. म्हणजे आता स्वामींच्या मठात येणाऱ्यांची संख्या दरवर्षी, म्हणजे माझ्याबरोबर माझी जी सहकारी आहेत 20 वर्ष येतात, मला 17 दर पौर्णिमेला आम्ही येतो, तर दर पौर्णिमेला येणाऱ्या लोकांची संख्या वाढते.
ती कुठल्याही मार्केटिंगमुळे नाही, प्रसिद्धीमुळे नाही, काही नाही. तर इथे आल्यावर कुठेतरी जे आत्मिक समाधान मिळतं. म्हणजे आम्ही पहिलं यायचो तर आत बसून अभिषेक करायचो, अर्थात गर्दीमुळे आतला अभिषेक बाहेर आला. आता कदाचित बाजूच्या बिल्डिंग मध्ये जाईल, पण हे कुठेतरी वेगळं आहे. आणि अनेक ठिकाणी लोक जातात, म्हणजे जसं आहे की तिरुपती बालाजीला गेलं की लोक पैसा मागतात, पण स्वामींकडे येणारा माणूस काहीच मागणार नाही. तो थोडक्यात वारकऱ्यांसारखा येतो, स्वामींना सांगतो की मला लक्षात असू दे, सर्व स्वामी महाराजांकडं जो येतो तो वारकऱ्यांसारखा येतो. आणि म्हणजे मला आज अनिल गुरुजींचे म्हणजे अनुप गुरुजींचे जे वडील आहेत त्यांची आठवण येते. आणि अनेक आमच्यासारख्या भक्तांना पौर्णिमेची वारी लावून दिली, म्हणजे की तुम्ही पौर्णिमेला येत जा, तसंही तुम्हाला जसं येता येईल तसं आहे. आम्हाला दक्षिणा नाही दिली तरी चालेल, पण तुमची वारी चुकवू नका. म्हणजे हे जे कुठेतरी दिला, म्हणजे आज जेव्हा आपण अनेक वेळा म्हणतो की अरे पूजा करायला लावतात, अभिषेक करायला लावतात, पण आम्हाला सगळ्यांना अनिल दादांनी जी शिकवण दिली की त्यांनी कधी आम्हाला हे नाही म्हटलं की मला किती दक्षिणा मिळणार, तू व्यवस्थित येतोस ना, तुला काय अडचण नाही ना. तर त्याच्यामुळे ही पौर्णिमेची वारी सुरू झाली. आज अनेक ग्रुप, अनेक हजारो लोक, मला वाटतं अक्कलकोटला लाखो लोकांपर्यंत आज गेले दर पौर्णिमेला येतात. आणि गुरुपौर्णिमा तर अर्थात सगळ्या स्वामी भक्तांसाठी किंवा सगळ्याच गुरु परंपरेतल्या लोकांचं, शिष्य परंपरे लोकांसाठी महत्वाचं आहे. तर इथे येणारा माणूस हा विश्वासाने येतो आणि त्याच्या डोक्यात एवढंच असतं की जे अशक्य ते शक्य करतील स्वामी, ते तो विश्वास घेऊन जातो. आणि त्याचे प्रत्येकाचे काही ना काहीतरी अनुभव त्याला आलेले आहेत की गोष्ट शक्य नव्हती, अशक्यच होती आणि ती स्वामींमुळे शक्य झाली. त्या अनुभवातनं त्याला ती प्रेरणा इथे खेचत राहते, इथे आणत राहते. धन्यवाद दादा, खूप काही चांगली माहिती दिली आहे. आणि गुरुपौर्णिमा निमित्त हे मंदिर सजवलंय, पूर्ण सगळं दाखवा जागृत. हे सगळे मंदिर दाखवा, पूर्ण सगळं मंदिरात या. आपण